नेमार दादा आधीच बाहेर गेल्यात, त्यात रोनाल्डो साहेबांचं पण स्वप्न भंगलं आणि काल 78व्या मिनिटापर्यंत सगळ्यांना वाटत होतं की मेसी साहेबांचा पण शेवट आला. अर्जेंटिना 2-0 ने मागे, समोर इजिप्तचा संघ, त्यांचा गोलकीपर मुस्तफा शोबेर अक्षरशः भिंतीप्रमाणे उभा होता. पहिल्याच हाफ मध्ये मेसीची पेनल्टीही त्यांनी थांबवली. ॲलिस्टर अल्वारेज, अर्जेंटिनाने एका मागून एक भरपूर हल्ले केले, पण बॉल मात्र त्या गोल पोस्ट मध्ये जायचं नावच घेत नव्हता. आपल्या मराठीत एक म्हण आहे ना, वाघ जेव्हा जखमी असतो तेव्हाच सर्वाधिक धोकादायक असतो, आणि कालही तेच पाहायला मिळालं. अर्जेंटिना 2-0 ने मागे होती, पण 79व्या मिनिटाला मेस्सीने एक जबरदस्त पास दिला. रोमारोने हेडर घेतला आणि बॉल सरळ गोल पोस्ट मध्ये. 2-1. कुणीही उत्सव साजरा केला नाही, आनंद साजरा केला नाही. रोमारोने बॉल उचलला, सेंटरकडे धावला, कारण दिल्ली अजून दूर होती, सामना अजून बाकी होता. 83वा मिनिट, मेस्सीने पहिल्याच टच मध्ये अचूक गोल मारला. सामना 2-2 बरोबरीत. मेस्सीसाठी या वर्ल्ड कपचा 8वा गोल. त्याने एम्बाप्पे आणि हालंडला आता पाठीमागे सोडलंय. आणि मग ऍडिशनल टाइम, मार्टिनेसचा अप्रतिम क्रॉस, फर्नांडेसचा हेडर आणि बॉल गेला सरळ गोलपोस्ट मध्ये. क्षणात अर्जेंटिना 3-2 ने पुढे गेली. इजिप्तचे खेळाडू, त्यांचा स्टाफ, राग, वाद, येलो कार्ड, रेड कार्ड, मैदानावर अक्षरशः गोंधळ उडाला होता. आणि मग शेवटची विसल वाजली. कॅमेरा गेला मेस्सीकडे. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण हा फक्त एक विजय नव्हता, हा हार मानायला नकार देणाऱ्या संघाचा एक पुरावा होता. नेमार गेला, रोनाल्डो गेला आणि सगळ्यांना वाटलं आता मेस्सीही जाणार. पण कदाचित फुटबॉलच्या देवांनी त्याला अजून एक वर्ल्ड कप उचलण्यासाठी परत पाठवलं असेल.